जिल्ह्यामध्ये तिथे धैर्यशील कदमांचा विजय जरी झाला तरी 100 मतं फुटली आहेत, त्यामुळे आम्ही योग्य हिशोब करू असं प्रत्युत्तर जे आहे ते करतात आहेत, परंतु ते तुमचं नाव घेत नाहीये शिवसेनेचं. सातारा सांगलीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 173 मतं ही शिवसेनेची आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीची आहेत आणि तिथे आमच्या लोकांनी बेमानी केलेली नाही. आमच्या लोकांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी काही म्हणत असेल तर त्याला काय अर्थ नाही. परंतु ही बेमानी तर मग नाशिकमध्ये झाली आहे ना. तुमचे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते नरेंद्र दराडे, ते तरी मात्र पराभूत झाले. ते झाल्यामुळे त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला मिळालं ना. आज सकाळी काल जे काय आपले उमेदवार जिंकले ते आमच्या पक्षात सहभागी. परंतु ते कुठे तुमच्या पक्षात सहभागी झाले? ते तुमचे सहयोगी सदस्य म्हणून झालेत. आज उठून ते पुन्हा भाजपमध्ये गेल्यावरती मग त्यांचा भरोसा काय? ते तुमच्या पक्षामध्ये अधिकृत आले. एकदा अशा प्रकारे डायरेक्ट सहभागी झाल्यापेक्षा त्याला म्हणजे प्रवेश केल्यापेक्षा सहयोगी सदस्य असे होत असतात आणि सहयोगी सदस्य असणं म्हणजे पक्षाचा पार्टच आहे. परंतु मग महायुतीमध्ये भाजपने महायुतीचा धर्म पाळला नाही का? नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणूक काही ठिकाणी स्थानिक द्वेष असतो, मतभेद असतात, मनभेद असतात. त्या ठिकाणी पक्षाने किती प्रयत्न केलं तरी त्या लोकांची मनं जुळत नाहीत. अशा प्रकारे काही जर शेवटी असा घास घेतला का असा घेतला का शेवटी पक्षामध्ये. किशोर दराडे तर उद्विग्न होते. किशोर दराडेंनी थेट शिवीगाळ वगैरे केली तिथे. स्वाभाविक आहे, एखादा उमेदवारासोबत थोडं असं काही झालं तर तो रागामध्ये येणार, तो शिवीगाळ करणार, बोलणार, ही त्याची भावना आहे आणि त्याने त्याची भावना व्यक्त केली. आलबेल आहे का महायुतीत? सगळं होईल, आलबेल होईल. तुम्हाला वाटतं का तुमच्यात आलबेल? येस येस. तर आपण पाहिलं तर संजय गायकवाड होते. संजय गायकवाड म्हणतात की महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे. एखादा व्यक्ती जर विधान परिषदेची निवडणूक हरतोय तर त्याच्याकडनं ती उद्विग्न मनस्थिती जी आहे ती त्याच्याकडनं व्यक्त केली जाणार, त्यामुळे याच्यात काही गैर नाही अशा पद्धतीचं मत जे आहे ते संजय गायकवाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं.